नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे आजही केवळ भक्ताच्या एका हाकेला धावून येतात. यामुळं अनेक भक्त न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, पूजा, अर्चा करत असतात. अहो मंडळी, मग येत्या 15 एप्रिल वार बुधवार या दिवशी आले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. या निमित्त अनेक भक्तांनी आपल्या घरामध्ये 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण किंवा 7 दिवसीय स्वामी चरित्राचं पारायण केलं आहे. मग यासोबतच आपल्याला आपल्या घरी किंवा केंद्रात, आता केंद्रात सामूहिक सेवा होते, पण तुमच्या घरी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तर आपल्याला घरच्या घरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं. मग पुण्यतिथी कशी साजरी करावी, चला तर जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. बघा मंडळी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याने आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. अगदी आपल्याला धीर नसेल किंवा आपल्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडत असेल तर आपण फक्त स्वामी महाराजांना हाक मारा. महाराज आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपल्या सोबतीला असतात. एखादं संकट जर आपल्यावर येणार असेल तर त्या संकटाचा घाव सुद्धा आपल्यावर कमी होत असतो. मग यासाठी अनेक भक्त स्वामींची पूजा अर्चा करतात, अगदी न चुकता नामस्मरण करतात. पण उद्या विशेष दिवस आहे. उद्या स्वामी महाराजांचं जे स्वामी तत्व आहे हे पृथ्वीवर 1000 पटीनं जागृत झालेलं आहे. मग त्यामुळे आपल्याला घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. काय करावं? उद्या दिनांक 15 एप्रिल 2026 वार बुधवार सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं, अंगणात पाणी टाकायचं, नंतर रांगोळी काढायची. यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपला जो उंबट आहे उद्या हळदीचं लेपन करायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे. यानंतर आपली पूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याकडे महाराजांची मूर्ती असेल, महाराजांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. अगदी तुम्हाला पंचामृत तयार करायचं आहे. पंचामृत तयार करून आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. नंतर पंचामृत अर्पण करायचं आहे. अभिषेक करताना आपल्याला पवमान सूक्त, श्री सूक्त, पुरुष सूक्त, अथर्व शीर्ष, रामरक्षा आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला न चुकता या दिवशी अभिषेक करायचा आहे. वेळ नसेल, वेळ काढा, सकाळी लवकर उठा, पण ही अतिशय प्रभावी सेवा करा. यानंतर तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असाल, ते पारायण तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर आपल्याला लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्यावर ठेवायची आहे. फोटो असेल, फोटो ठेवायचा. फोटोला गंध अक्षता लावायचा. मूर्तीला आपण अभिषेक केला आहे, मूर्तीला गंध लावायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे वस्त्र असेल, वस्त्र घालायचे आहे. पिवळ्या रंगाची फूल अर्पण करायची आहे. यानंतर तुमच्याकडे हिना अत्तर असेल, अतिशय उत्तम. नसेल तर हिना अत्तर घेऊन या आणि उद्या महाराजांना हिना अत्तर लावा. महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई अतिशय प्रिय आहे. मग उद्या शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणा आणि महाराजांना ती अर्पण करा. यानंतर आपल्याला महाराजांना कंप्लीट 12 वाजता नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग आता नैवेद्य अर्पण काय करावा, तर महाराजांना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहे. जसं पुरणपोळी, कांद्याची भजी, बेसनाचे लाडू महाराजांना अतिशय प्रिय आहे. तुमच्याकडून जेही शक्य असेल ते अगदी मनोभावे करा आणि त्याचा नैवेद्य महाराजांना अर्पण करा. यानंतर तुम्हाला या दिवशी म्हणजे 15 एप्रिलच्या दिवशी जेवढी जास्त सेवा होईल तेवढी जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. काय करावं, आजूबाजूला मठ असेल, केंद्र असेल, अवश्य दर्शन घ्यायला जायचं आहे. तिथे तुम्हाला जाऊन एक नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती न्यायची आहे. तुमची एखादी इच्छा असेल ती महाराजांना बोलून दाखवायची आहे. शीघ्र तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवर 1000 पटीनं जागृत झालेलं असतं. यानंतर घरच्या घरी कोणत्या सेवा कराव्या, तर तुम्ही जर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचलं नसेल तर तुम्ही 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पठण या दिवशी करू शकतात. याचं विशेष फळ तुम्हाला मिळणार आहे. यानंतर तुम्हाला न चुकता, घरात कुणी ऐकत नाही, सतत चिडचिड करतात, सततचा आजारपण आहे, तर तुम्हाला या दिवशी 11 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आणि त्याचं तीर्थ, जी व्यक्ती चिडचिड करते, सतत आजारी आहे किंवा स्वतः किंवा घरात खूप नकारात्मकता आहे, तर तुम्हाला या दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आणि त्याचं तीर्थ सर्वांनी घरात घ्यायचं आहे. यानंतर 11 माळी न चुकता घरातील प्रत्येक सदस्यांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला महाराजांना नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. असं केल्याने आपल्यावर स्वामी महाराजांचा अखंड वरदहस्त राहतो.
कायम स्वामी महाराज आपल्या सोबत असतात. आपल्या सुखात दुःखात स्वामी महाराज आपल्या सोबत असतात. मग जर महाराज आपल्या पाठीशी असले तर आपल्याला कशाचीही चिंता नाही. यामुळं तुम्हाला न चुकता या 15 एप्रिल 2026च्या दिवशी जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.